मुंबई इज नॉट अ महाराष्ट्रीयन सिटी असं म्हणतायत तामिळनाडूचे बीजेपी अध्यक्ष आणि एक्स IPS अण्णामलई. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की मुंबई इज नॉट अ महाराष्ट्रीयन सिटी. हे तुम्ही त्या हुतात्म्यांना सांगा ज्यांनी स्वतःचा जीव दिला, प्राण दिला मुंबईला महाराष्ट्रासोबत ठेवण्यासाठी. त्या कष्टकऱ्यांना सांगा, आमच्या पूर्वजांना सांगा, ज्यांनी स्वतःचा कष्ट, स्वतःचा घाम गाळला मुंबईची सुरुवातीची घडी बसवण्यासाठी. कोविडच्या काळात सगळे स्वतःच्या घरी पळून गेले होते, तेव्हा मुंबईचा गाडा चालू ठेवणाऱ्या त्या कर्मचारी मराठी वर्गाला सांगा. एका अर्थाने अण्णामलई बरोबर सुद्धा बोलले. आपण महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून शंड झालेलो आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईचं महत्व कमी करण्याचा जेवढा प्रयत्न झाला, एवढे आरोप झाले, हे सगळे होत असताना सत्ता कुणाचीही असो, त्या राजकारण्यांना जबाब विचारण्यासाठी आपण कमी पडलोय. मुंबई वाचवण्यासाठी, मराठी वाचवण्यासाठी कुठलं एक आडनाव पुरेसं नाहीये. त्यासाठी तुमच्यातला आणि माझ्यातला फार महत्वाचा आहे. मुंबईतला मराठी नागरिक स्वतःच्या बेसिक प्रश्न, स्वतःच्या गरजा, स्वतःची आयडेंटिटी या सगळ्यांभोवतीचे प्रश्न विचारण्याला जेव्हा कमी पडायला लागला, तेव्हापासून मुंबई ही महाराष्ट्राची कमी कमी होत चाललेली आहे. मुंबई इज अ कॉस्मोपॉलिटन सिटी, हे अगदी बरोबर आहे. मी स्वतः दिल्लीमध्ये राहतो, पण इथे दिल्लीमध्ये जे मूळ निवासी होते ते कुठे गेलेत? त्यांची कुठे आयडेंटिटी राहिली आहे? दिल्लीमध्ये तुम्हाला रस्त्याला बाहेरच्या देशातील नेत्यांची नावं दिसतील, पण इथल्या लोकल आयडेंटिटीचा फार कमी प्रेझेन्स दिसतो. मराठी म्हणून आपलं हेच चुकलंय की आपण राजकारणी, फुटलेले पक्ष आणि राजकारणाच्या सांडलेल्या कवड्या गोळा करत बसलो. खरं तर आपल्याला थोडं स्वार्थी असायला हवं. स्वार्थी भाषेसाठी, आयडेंटिटीसाठी, स्वतःच्या मूलभूत प्रश्नांसाठी. मला महाराष्ट्रातील मराठी माणसांना एवढंच विचारायचं आहे की तुमच्यातला संपलाय का? तुमच्यातली बाराखडी संपली आहे का? कारण आधी फार गर्वाने किंवा थोड्या माजाने आपण म्हणायचो की मराठी माणूस बिझनेसमध्ये टिकत नाही कारण आपला कणा फार ताठ असतो. त्या ताठ कण्याला झालंय काय? कुणीही येतंय, मुंबईबद्दल कुठलंही स्टेटमेंट देऊन जातंय आणि आपण सिम्बॉलिक रेझिस्टन्स सुद्धा करू शकत नाही आहोत. हे अगदी खरं आहे की मुंबईने नेहमी सगळ्यांना खुल्या दिलाने स्वीकारलंय. पण याचा अर्थ हा नाही की कुठली दुसरी आयडेंटिटी या शहरावरती लादली जाईल. शहरं स्वतःची कात टाकत जातात. पण मुंबई हे तेच शहर आहे ज्याच्यामध्ये मराठी आयडेंटिटी जपण्याचा जर मी प्रयत्न करत असेल, तर यामध्ये माझं काय गैर आहे? मुंबईला सिंगापूर बनवा, नक्की बनवा. पण त्यामध्ये मराठीचं इंजिन असायला हवं.